विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडते हे ऐकल्यावर आपला लगेच निष्कर्ष तयार असतो, अफेअर किंवा अट्रॅक्शन. पण यामागचं खरं कारण या विचारांपेक्षा खूप वेगळं आहे. जर तुम्ही ते समजून घेतलं तर तुमच्या आजूबाजूच्या अनेक नात्यांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. कारण इथे फक्त हृदयाचा खेळ नाही तर मेंदूच्या एका अज्ञात कोपऱ्याचा आहे. आपण नात्यांकडे अनेकदा एका सरळ साध्या दृष्टिकोनातून पाहतो. लग्न झालं, आता सगळं स्थिर झालं असं आपल्याला वाटतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, काही नात्यांमध्ये स्थिरता असली तरी त्यातल्या भावना तशाच राहत नाहीत. अशा परिस्थितीत अचानक एखादी तिसरी व्यक्ती त्या आयुष्यात येते. तिच्याकडे कदाचित जास्त पैसा नसेल किंवा ती चित्रपटातल्या हिरोसारखी आकर्षक नसेल, तरीही ती त्या स्त्रीच्या मनात एक खास जागा मिळवते. हे सगळं कसं घडतं? हा फक्त योगायोग आहे का, की इथे काही अदृश्य नियम काम करत आहेत जे बहुतेक लोकांना दिसत नाही? आपण विचार करतो की प्रेम फक्त दोन लोकांच्या भावना जोडतं, पण प्रत्यक्षात हा खेळ आपल्या मेंदू आणि मानसशास्त्राच्या पातळीवर सुरू असतो. आणि जर तुम्ही हे नियम समजून घेतलात तर तुम्हाला कळेल, प्रेमात पडणं म्हणजे फक्त भावनांचा खेळ नाही. कल्पना करा, एक स्त्री तिचं रोजचं आयुष्य जगतीये, काम, घर, मूल, जबाबदाऱ्या. तिचा जोडीदार तिच्यावर प्रेम करतो, पण त्यांच्या बोलण्यातून भावना गायब झाल्या आहेत. त्यांच्यात फक्त आज जेवायला काय बनवलंय किंवा बिल भरलं का अशा व्यावहारिक गोष्टींवरच चर्चा होते. अशा वेळी अचानक कोणीतरी दुसरा व्यक्ती तिच्या आयुष्यात येतो. तो ऑफिसमधला सहकारी असेल, शेजारी असेल किंवा मित्रमंडळीपैकी कोणीतरी. तो तिच्याशी अशा गोष्टी बोलतो ज्या तिच्या आतल्या जगाला स्पर्श करतात. इथे अजून प्रेम नाही, आकर्षणही नाही, पण एक मानसिक सवय तयार होऊ लागते. आणि ही सवय म्हणजे काय तेच तर आपण पुढे उलगडणार आहोत. कारण इथे फक्त कोणावर प्रेम जडलंय एवढं महत्वाचं नाही, तर मेंदू कसा गुंतत गेला हा खरा खेळ आहे. संजना एक सामान्य गृहिणी आहे. तिचं आयुष्य तिच्या घराच्या चार भिंतीमध्ये अडकलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री डोळे लागेपर्यंत तिचा दिवस फक्त एकच गोष्ट सांगतो, जबाबदारी. पती कामावर जातो, मुलं शाळेत जातात आणि घरात उरते ती फक्त शांतता. ही शांतता बाहेरच्या जगासाठी खूप सुखदायक वाटेल, पण संजनासाठी ती एक भयानक पोकळी आहे. स्वयंपाक, घरकाम, कपडे, मुलांची काळजी, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता तिचं स्वतःचं अस्तित्व कुठे हरून गेलंय हे तिलाही कळत नाही. कोणी विचारत नाही, संजना तू कशी आहेस किंवा आज तुला कसं वाटतंय. सगळ्यांच्या गरजा पूर्ण झाल्यावर जेव्हा ती रात्री एकटी टीव्ही पाहते तेव्हा तिच्या मनात फक्त रिकामेपणा असतो. तिच्या भावनांना, तिच्या विचारांना कोणीच ऐकणारं नाही. अशाच एका दिवशी संजनाला तिचा जुना कॉलेज मित्र अचानक भेटतो. सुरुवातीला तिला वाटतं अरे फक्त जुन्या गप्पा आहेत, पण त्यांचं बोलणं वेगळं असतं. तो फक्त हा किंवा हो करत नाही, तर प्रत्येक वाक्यावर लक्ष देतो. तो तिला विचारतो आज तुझा दिवस कसा गेला, आणि संजनाला जाणवतं की तो खऱ्या अर्थाने तिच्या बोलण्याकडे लक्ष देतोय. पहिल्या मिनिटापासून त्याला फक्त ती आणि तिचं बोलणं महत्वाचं वाटतं. पहिल्याच मिनिटापासून त्याला फक्त ती आणि तिचं बोलणं महत्वाचं वाटतं. संजनाला एक वेगळं समाधान मिळतं. त्या दिवसाच्या छोट्याशा संभाषणाने तिच्या मनात एक आनंदाची लाट येते. हा अनुभव तिच्यासाठी दिवसाचा एक हायलाइट बनून राहतो. रोजच्या कंटाळवाण्या जगण्यात एक नवीन रंग भरतो. रात्री जेव्हा पती कामावरून थकून येतो तेव्हा तो तिच्याशी फारसं बोलू शकत नाही. तो शांतपणे जेवण करतो आणि झोपी जातो. पण त्याच वेळी त्या मित्राचा मेसेज येतो, आज काय खाल्लं, काम कसं चाललंय. संजनाला सुरुवातीला हा प्रश्न साधा वाटतो, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा विचारतो आणि तिला मनातलं काहीतरी विचारतो तेव्हा तिला मनापासून वाटतं की कोणीतरी तिच्या आयुष्याची, तिच्या भावनांची खऱ्या अर्थाने काळजी घेतंय. हळूहळू ती त्याच्यासोबत तिच्या भावना, तिच्या मनातल्या छोट्या गोष्टी शेअर करू लागते. हे तिच्या मनाला मिळालेलं अटेन्शन आणि मानसिक समाधान असतं जे तिला रोजच्या जगण्यात मिळत नाही. एकाकीपणाच्या क्षणी कोणीतरी लक्ष देत आहे, ऐकत आहे, ही भावना तिला खूप दिलासा देते. हाच पॅटर्न हळूहळू एका व्यसनासारखा तयार होतो. दुसरीकडे प्रिया नावाची एक ऑफिस वुमन आहे. ती कामात अत्यंत हुशार, कार्यक्षम आणि मेहनती आहे, पण तिच्या वैयक्तिक जीवनात एक मोठी भावनिक पोकळी आहे. ती एकटीच राहते किंवा पती कामामुळे खूप व्यस्त असतो आणि त्यांना एकमेकांसाठी वेळ मिळत नाही. कामावर ती प्रोफेशनल असली तरी तिच्या आतमध्ये एक भावनिक भूक आहे. तिच्या कामाच्या ठिकाणी एक सहकारी तिच्याशी रोज हलक्या फुलक्या गप्पा मारतो, तिच्या कामाचं मनापासून कौतुक
करतो आणि तिच्या मताला नेहमी महत्त्व देतो. प्रियाला सुरुवातीला हे सगळं एक विनोद वाटतं, एक गंमत वाटते, पण हळूहळू तिच्या मनात त्याच्यासोबत बोलण्याची सवय निर्माण होते. तिला जाणवतं या व्यक्तीसोबत बोलल्यावर मला खूप बरं वाटतं, माझं मन हलकं होतं. पण तिच्या मनात एक गोंधळ असतो. हे आकर्षण आहे की फक्त मानसिक समाधान? ती स्वतःशीच हा प्रश्न विचारते, पण उत्तर सापडत नाही. प्रियाच्या मनात हळूहळू एक विचार घर करतो, आज त्याच्याशी बोलावं का? जेव्हा तो तिला आज तू खूप छान दिसत आहेस किंवा प्रिया तू हे काम खूप छान केलंस असं म्हणतो, हा डोपामाइन स्पाइक असतो जो मेंदूला एक मानसिक रिवॉर्ड देतो. हळूहळू हे मानसिक समाधान तिच्यासाठी रोजची गरज बनून जाते. तिच्या मनाचा काही हिस्सा हळूहळू त्याच्याकडे शिफ्ट होतो. कामाच्या ठिकाणी ती जरी कामात असली किंवा घरी जरी पतीसोबत असली तरी तिचा मेंदू नकळतपणे त्या सहकार्याचा विचार करू लागतो. हा मानसिक दुवा तिच्या मुख्य नात्यापेक्षा जास्त महत्वाचा वाटू लागतो. मनोविज्ञान यालाच इमोशनल डिस्प्लेसमेंट म्हणतात. याचा अर्थ सरळ असा की जेव्हा आपल्याला जवळच्या व्यक्तीकडून मिळायला हवं असलेलं भावनिक समाधान मिळत नाही तेव्हा मेंदू ते दुसऱ्या व्यक्तीकडून शोधू लागतं. संजन आणि प्रिया या दोघांच्या उदाहरणात एक समान पॅटर्न दिसतो. अटेन्शन, रिकग्निशन, इमोशनल कनेक्शन, सटल डिपेंडन्सी म्हणजेच लक्ष, ओळख, भावनिक दुवा आणि हळूच अवलंबून राहणं. हा अटेन्शनचा खेळ शारीरिक आकर्षणापेक्षा खूप वेगळा आहे. इथे खरं आकर्षण भावनिक केमिस्ट्रीचं आणि मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमचं असतं. जेव्हा कोणी आपल्याला जाणीवपूर्वक महत्त्व देतं, आपलं बोलणं ऐकतं, तेव्हा मेंदूत फील गुड हार्मोन्स तयार होतात. एकदा हा पॅटर्न तयार झाला की मन त्या व्यक्तीकडे जास्त ओढलं जातं, कारण ते त्याला एक मानसिक समाधान देत असतं. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन यांच्या इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकात म्हटलं आहे, वी आर ॲडिक्टेड टू द पीपल हू मेक्स अस फील गुड अबाउट अवर सेल्फ. म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या नकळतपणे प्रेमात पडतो ज्यांच्यामुळे आपल्याला स्वतःबद्दल चांगलं वाटतं. संजना किंवा प्रिया दोघीही काही वेगळ्या नाहीत. त्यांच्यासाठी परिस्थिती नाही तर भावनिक दुवा महत्वाचा आहे. या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आकर्षण फक्त प्रेम किंवा शारीरिक गोष्टींशी संबंधित नाही, तर ती मानसशास्त्र आणि मेंदूच्या रसायनशास्त्राचा एक नैसर्गिक परिणाम आहे. प्रत्येक पुरुषाने आणि स्त्रीने हे समजून घ्यायला हवं की तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये लक्ष देणं, आदर देणं आणि मन लावून ऐकणं किती महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हा पॅटर्न तयार होण्याआधीच तुमच्या नात्यात लक्ष दिलं तर भावनिक दुरावा आणि इमोशनल डिस्प्लेसमेंट टाळता येऊ शकतं. नाहीतर हे छोटे भावनिक दुवे हळूहळू मनाला दुसऱ्या व्यक्तीकडे घेऊन जातात. त्यामुळे नात्यात फक्त असणं पुरेसं नाही तर उपलब्ध असणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण मन जुळण्याची गणित कधी कधी खूप वेगळी आणि अनपेक्षित असतात. संजन आणि प्रियांच्या कथावरून आपल्याला एक महत्त्वाचं सत्य कळतं, अट्रॅक्शन ही काही जादू नाही, तर ती मेंदूतील काही ठराविक पॅटर्न आणि भावनिक कनेक्शनवर आधारित आहे. महिला लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषांकडे का आकर्षित होतात? कारण प्रेम किंवा आकर्षण फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसतं. जर त्यांच्या मानसिक आणि भावनिक गरजा मुख्य नात्यात पूर्ण झाल्या नाही तर मेंदू ती गरज नकळतपणे दुसऱ्या व्यक्तीकडे शोधू लागतो. तर यातून शिकण्यासारखं काय आहे? तर आपल्या नात्यांमध्ये एकमेकांना वेळ देणं, लक्ष देणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यांना आदराने वागणं यांसारख्या छोट्या गोष्टी खूप मोठा बदल घडवू शकतात. कारण भावनिक कनेक्शन हे एक विज्ञान आहे आणि त्यात उचललेलं प्रत्येक छोटं पाऊल तुमचं नातं अधिक मजबूत बनवतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणखीन अशाच मानसशास्त्रावर आधारित माहितीसाठी जोडलेले रहा. धन्यवाद.